नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात घसरण झाली आहे। सरासरी भावात 1100 रुपयांची घसरण आहे। कांद्याला प्रति क्विंटल जास्तीत जास्त जवळपास 2500 रुपये तर सरासरी 2700 रुपये भाव मिळाला आहे। अगोदरच बदलत्या हवामानामुळे कांद्याच्या उत्पादनात 50% घट झालेली असताना आता भावातही मोठी घसरण आहे। या सगळ्या संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी। काही दिवसांपूर्वी कांद्याला जो भाव होता हा कमीत कमी 3 ते 3.5 रुपये हा भाव होता क्विंटलला, आणि गेल्या 2 दिवसापासून जो भाव मिळतो आहे जवळपास 1000 ते 1500 रुपये जो क्विंटल मागे जो भाव आहे कांद्याचा तो पडला असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी नाराजी व्यक्त झाली। आज आपण आलो आहोत मुंगसे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आणि आपण आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। कांद्याची आवक वाढ झाली, पानकाळी कांद्याला खर्च किती लागतो त्याचा विचार करा तुम्ही। उन्हाळ्या कांद्याला खर्च कमी लागतो आम्ही मान्य करतो, आणि ह्या कांद्याला दुप्पट खर्च लागतो उन्हाळी कांद्यापेक्षा। तरी या कांद्याची थोडीशी आवक वाढली, शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून हिरवं वळे मिळत नव्हतं, काळं वळे मिळत नव्हतं। काही 2-2, 3-3 हजार रुपये किलो प्रमाणे पुढे घेतले शेतकऱ्यांनी, उन्हाळे कांद्याचे तयार केले। हा कांदा कसा तयार केला शेतकऱ्यांनी हे तुम्हाला काही जाण आहे का? तुम्ही आता 8 दिवसापासून याला नागपूरला जाऊन बसले, काही तुमची मुख्यमंत्रीचे स्थापन करायला तुम्हाला 15 दिवस घालून दिले। शेतकऱ्यांच्या व्यथा जाणा, नाहीतर तुम्हाला पुढच्या या लोकसभा याच्या नगरपालिका जिल्हा परिषद या निवडणुकीने तुम्हाला शेतकरी आजचा धडा दाखवून देते। तुमच्या किती लाडक्या बहिणी आहेत ते बघावं लागेल। सरकारच्या ज्या या नियमानुसार शेतकऱ्यांना मरणूक होत आहे, कारण निर्यात शुल्क यांनी वाढवून दिल्या तेवढ्यामुळे शेतकऱ्यांना परवडत नाही हा कांदा। सरकारने निर्यात शुल्क 20% लावलंय, ते जर कमी केलं तर शेतकऱ्यांना नक्कीच 5-7 रुपये पर किलोचा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे। तरी सरकारने लवकरात लवकर जे 20% निर्यात शुल्क आहे ते त्वरित हटवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि त्यांची मनं जिंकावी अशी आम्ही अपेक्षा करतो। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।